मागील 8 ते 10 दिवस जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भामध्ये संततधार पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। दुसरीकडे या संततधार पावसामुळे शेतीच्या आंतरमशागतीची कामे पूर्णतः ठप्प झालेली होती, परंतु आता 2 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये जे आहे ते पावसाने उघडीप दिलेली आहे। पाऊस थांबलेला आहे आणि त्यानंतर शेतीच्या मशागतीच्या कामाला जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे। रखडलेली शेतीची कामे शेतकरी आता जे आहे ते पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या शेतामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने फवारणी केली जात आहे। कीटकनाशकाची फवारणी सध्या सोयाबीन पिकावर सुरू आहेत। अनेक वेगवेगळ्या अळींचा प्रादुर्भाव सध्या सोयाबीनच्या पिकावर पाहायला मिळतोय। दुसरीकडे येलो मोझॅकचं संकट जे आहे ते सोयाबीनच्या पिकावर आलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी रोग थांबला पाहिजे आणि उत्पादनात वाढ झाली पाहिजे, यासाठी आता शेतकऱ्यांच्या वतीने मशागत सुरू झालेली आहे। फवारणी या ठिकाणी केली जात आहेत। कीटकनाशकाची संपूर्ण फवारणी जर आपण पाहिलं तर या सोयाबीनच्या पिकावर केली जात आहे। मोठं नुकसान जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये या संततधार पावसामुळे झालेलं आहे। जवळपास 40,000 हेक्टरवर एकटे अमरावती जिल्ह्यामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे तो डबघाईस आलेला आहे। दुसरीकडे पिकावर जे आहे ते रोग गेलेले आहेत, कपाशीवरही रोग आलेले आहेत। दुसरीकडे जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकं धोक्यात आलेली आहेत। अनेक भागामध्ये अति पावसामुळे सोयाबीन खराब झालेला आहे। अनेक रोगांचा प्रादुर्भाव सध्या पाहायला मिळतोय, वेगवेगळ्या अळींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो। कुठेतरी हा जे आहे ते रोग थांबला पाहिजे, आटोक्यात आल्यासाठी यासाठी फवारणी केली जाते। दुसऱ्यांमध्ये बघू शकतो आपण मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे। फवारणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जाते। दुसरीकडे डवरणी असेल, खुरपणी आहेत, निंदण आहे, खत टाकणं असेल, अशा संपूर्ण आता कामाला जर आपण पाहिलं तर पाऊस थांबल्यानंतर वेग आलेला आहे। कारण पाऊस थांबला आणि त्यामुळे रखडलेली संपूर्ण शेतीची कामं शेतकरी करत आहे। कारण आगामी काळ जर आपण पाहिलं संपूर्ण सणोत्सवाचा काळ आहे, गणेशोत्सव उद्यापासून सुरू होत आहे आणि त्यामुळे त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर शेतकरी आपले कामे आटोपताना दिसत आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।